रिटायर्ड झाले की आनंदात आयुष्य जगू शकतात, आराम करू शकतात. गृहिणी मात्र कधी रिटायर्ड होत नाही. गृहिणीचं काम ही श्वासांसारखं असतं, ते अव्याहतपणे चालू असतं. त्याची दखल आपण दरवेळेला घेतोच असं नाहीये, आहे की नाही? हा, पण कोर्टाने मात्र दखल घेतली आणि त्यांनी सांगितलं की गृहिणीला दरमहा तिच्या कष्टाचा मोबदला मिळालाच पाहिजे. का? तर ते कष्ट अनमोल आहेत, त्याचं चीज झालं पाहिजे. खरं सांगू का, गृहिणी ही घराचा पाया असते. जो पाया दिसत तर नाही, पण त्याच्यावरती अख्खी इमारत, अख्खं घर, एक कुटुंब उभं असतं. विचार करा, तो पाया जर कधी हल्ला, तो निसटला तर अख्खं एक कुटुंब ढासळू शकतं. त्यामुळे स्वयंपाकघरात पाय ठेवणाऱ्या प्रत्येक गृहिणीला मनापासून नमस्कार. आणि खरंच तुम्हाला सलाम आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. एकच कळकळीची विनंती आहे, असंच प्रेमाने आमचं पोट भरत राहा. थँक्यू सो मच. संकर्षण, मला तुझं खूप कौतुक वाटतंय, कारण गृहिणींचं सहसा कोणी कौतुक करत नाही रे, ते राहूनच जातं. पण ते तू नेहमी करतोस. आय एम प्राऊड ऑफ यू. बरं मावशी, आता नंबर जरी काढायचा नसला, सगळ्यांनी चांगला स्वयंपाक केला असला तरी एक गोष्ट मात्र मला तुला सांगायची. अमृता वहिनीने छान स्वयंपाक केला, सगळ्यांनीच केला. अमृता वहिनी मनाने निर्मळ आहे. पण एक खरं सांगू, सावलीच्या हाताला मात्र दैवी चव आहे. पण तुझी सावली जी आहे ना, ती अन्नपूर्णा आहे. चला, तुम्हा सगळ्यांना थँक्यू. पण हो, आमचा कार्यक्रम पाहायला विसरू नका, ज्याच्यासाठी आज मी इथे आलोय. आम्ही सारे खवय्ये, फक्त आपल्या झी मराठीवर. चला. विठ्ठला, जे काय घडतंय ते तुला सगळं माहिती, पण ह्यावेळी मी जे ऐकलं ते खोटं असूच शकत नाही. राजकुमार सर ह्या जाळ्यात आणखी फसत चाललेत. विठ्ठला, मी योग्य विचार करते की नाही हे कळण्यासाठी मला तूच कौल दे. I told you not to come. This is my house. अरे मैं फोन कट कर रहा हूँ, तुम्हें समझ में नहीं आ रहा है? हाँ? कहाँ हो तुम? अरे तू काही पेड लागले का तुला? माझं घर आहे, कोणी बघितलं तर प्रॉब्लेम. तू कहाँ आलीस? हाँ? ये मेरा घर है, किसी ने देख लिया ना बखेड़ा खड़ा हो जाएगा. हाँ तो फिर देख लिया तो देख लिया. अब तुम मुझसे मिलने नहीं आओगे तो मुझे तो तुमसे मिलने आना ही पड़ेगा ना. पर मैंने कहा था ना फोन पे, मैं मिलूंगा तुम्हें. लेकिन कब? अब मैं तुमसे और दूर नहीं रह सकती. इतनी टची क्यों हो रही हो? रुको, थोड़ा डिस्टेंस रखो. ये मेरा घर है, तो तुझा काही प्रॉब्लेम होणार नाही. माझा प्रॉब्लेम होईल, कळलं? मेरा प्रॉब्लेम हो जाएगा. जाओ अभी तुम. ओके ओके, लेकिन तुम मुझसे एक प्रॉमिस करो, कल तुम मुझसे मिलने आओगे ना? प्रॉमिस बेबी, प्रॉमिस. ओके, जाओ अभी तुम. अच्छा लिसन, say those 3 words. Are you mad? ये नहीं बाबा. I love you, baby. I really love you. Now go. Now go. No, go, please. काय एवढी घाई? घाई मी नाही केली. तू नाही केलीस? मीच केली असेल. तू नाही केलीस, मी केली असेल. मला उगाच वाटलं की तू घाई करतेस. असू दे, एक गंमत दाखवतो.
माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी. हे काय? रिंगटोन सेट केले मी. आता जेव्हा मी तुला फोन करेन ना तेव्हा हे गाणं वाजेल. पण मला एक शंका आहे सावली. कसली शंका? मला असं वाटतंय की हे गाणं ताराने जरी गायलेलं असलं तरी हे गाणं तू मला काय म्हणायचंय नक्की? तुझ्या हृदयातून आलंय. ऐका ना सारंग सर, मला ह्यात ते व्हिडिओ कसं काढायचं शिकवा ना. अगं नवरा एवढा रोमॅन्टिक होता आणि तू काय व्हिडिओ दाखव. दे दाखवतो. हे बघ हे नाही ते आत गेले की हा लाल बटन आहे, दाबायचं, चालू झाला. हा रेकॉर्डिंग चालू झालं, परत दाबलं, बंद झालं. हा दर सोपं आहे. सोपं होतं. लोक अवघड वाटले ना. मी येते. थांब. का कसली गाय एवढी कुठे चाललीस? हे बघ एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. लंच साठी आपल्याला आमंत्रण आहे, तर दुपारी जेवायला भेटू. दुपारीच लंच करतात सावली. हा आज नको, उद्या जाऊया. मलाच खूप काम आहेत. कसली कामं आहेत? आहेत, आपण उद्या जाऊयात ना. अरे थांब. कसली घाई लागली तुला?